आयोगानं जी म्हणजे सीबीटी अर्थात ऑनलाईन टेस्ट घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांची जी मागणी आहे किंवा ही सीबीटी अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि त्यानंतर होणार नॉर्मलायझेशन ह्या बाबी आम्हाला नको आहेत. आता यामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की विद्यार्थ्यांची ही मागणी रास्त का आहे ह्याबद्दल मी पहिल्यांदा बोलतो आणि त्यानंतर आयोगाकडे आपल्या काय काय मागण्या असाव्यात ह्याही बोलतो. का तर आयोगानं जे स्वतःमध्ये बदल केलेला आहे अतिशय कौतुकास्पद बदल केलेला आहे. का तर जवळजवळ आपण पाहिलं की ग्रुप बी चा रिझल्ट एवढ्या स्पीड आणला, त्यानंतर आपण पाहिलं राज्यसेवेचा प्रीचा रिझल्ट एवढ्या लवकर लावला, म्हणजे आयोग बदलाच्या भूमिकेत आहे. आणि त्यानंतर सगळ्या परीक्षांसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म सेट केला जेणेकरून विद्यार्थ्यांना जे प्रत्येक एक्झाम मागे परीक्षा फी भरावी लागायची 1000-1500 रुपये त्यातूनही विद्यार्थ्यांची सुटका झाली. आणि ह्या सगळ्यातून एका एक्झामच्या माध्यमातून तो सगळ्या म्हणजे डिपार्टमेंटच्या परीक्षेसाठी पात्र व्हायला लागला. अर्थात हा बदल विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी अतिशय जबरदस्त आणि सुखकारक आहे. त्याबद्दल आयोगाचं सगळ्यात पहिल्यांदा अतिशय मनापासून आभार आणि कौतुक. परंतु यामध्ये जी पुढची गोष्ट आहे ऑनलाईन एक्झाम. आता ऑनलाईन एक्झामला या ठिकाणी आमची पोरं घाबरत नाहीत. ऑनलाईन एक्झामच्या बाबतीत ते काय मागे हटत नाहीत. पण प्रॉब्लेम ऑनलाईन एक्झामचा सगळ्यात मेन आहे जो तलाठ्याच्या एक्झाम मध्ये झाला होता. त्यावेळेस ही विद्यार्थ्याच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्या अकॅडमी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्याच्या अगोदर आरोग्य विभागाचा जो घोळ झाला होता त्यावेळेसही आपल्या अकॅडमीनं विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक भक्कम आधार म्हणून उभा राहिलेले आहे. आणि आता या बाबतीत सुद्धा आपल्या अकॅडमीचं एक म्हणजे स्टेप आहे की विद्यार्थ्यांची मागणी रास्त. त्याचं कारण म्हणजे नॉर्मलायझेशन. का तर तलाट्यातलं नॉर्मलायझेशन आपण पाहिलं की 57 शिफ्ट झाल्या आणि 57 शिफ्ट मेंटेन करण्यासाठी नॉर्मलायझेशन केलं. आता हे नॉर्मलायझेशन मध्ये 200 पैकी 214 मार्क काय विद्यार्थ्याचे झाले, काय 190 वरचे विद्यार्थी 160 वर येऊन बसले आणि काय 160 चे विद्यार्थी ज्यांनी पास व्हायची गॅरंटी सोडून दिली होते ते तलाट्याच्या लिस्ट मध्ये आले. का तर नॉर्मलायझेशन प्रक्रिया ज्यावेळेस येते त्यावेळेस एक गोष्ट कॉमन आहे की हे एक क्रिकेटची मॅच सारखं असतं. तुम्हाला सांगतो की जसं की पाऊस पडल्यावर डकवर्थ लुईस नेम लावला जातो एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून. पण तुम्ही एक गोष्ट विचार करा की अफगाणिस्तानची आणि ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपची सेमीफायनलची मॅच होती आणि तो सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलिया फायनलला गेलो होतं. फायनल मध्ये रोहित शर्मा आपला संघ त्यांनी हरवलं होतं भारतामध्ये आपल्याला. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की 200 रन ग्लेन मॅक्सवेलने केल्या होत्या. का तर 91 रनवर 6 विकेट गेल्या होत्या त्यांच्या. आणि त्यानंतर पुढं मॅक्सवेलनं ती मॅच 280च्या वर स्कोर होता ती जिंकवली होती. आता याचं जर डकवर्थ लुईस नेम लावला असता आणि 91 वर 6 विकेट गेल्यानंतर पाऊस आला असता तर इथं 100 रनानं अफगाणिस्तानचा विजय झाला असता. का तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुमचं इमोशनल कॅल्क्युलेशन काउंट करू शकत नाही. का तर ज्यावेळेस एखाद्या शिफ्टचा पेपर अवघड येतो ना त्यावेळेस सोपे प्रश्न सुद्धा विद्यार्थ्याचे प्रेशर मध्ये येऊन चुकतात आणि पेपर सुद्धा त्याला कव्हर होत नाही. आणि अवघड एखाद्याला पेपर सोपा आला ना तर त्याला अवघड प्रश्नही कव्हर होऊन जातो आणि या ठिकाणी पेपर पण कव्हर होऊन जातो. त्याच्यामुळे हा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये काउंट करू शकत नाही. म्हणून आयोगाची जी आतापर्यंत रेपुटेशन आहे की तुम्ही हा जी परीक्षा आहे ऑफलाईन घ्या ना. ऑफलाईन घ्यायला अडचण काय, अडचण प्रॉब्लेम काहीच नाही ना. जर विधानसभेचं इलेक्शन एकाच दिवशी तुम्ही 14 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचं ऑफलाईन घेऊ शकता तर 5-6 लाख पोरांची एक्झाम ऑफलाईन घ्यायला तेवढी यंत्रणा आपल्याकडे नाही असं म्हणू शकत नाही. का तरी आपण साध्य केलंय की एवढं मोठं विधानसभेचं इलेक्शन घेऊन. त्याच्यामुळं हे बाब सांगू नये. का तर परत यामध्ये काय आलं, प्रायव्हेट सेंटर आली. प्रायव्हेट सेंटर ती मॅनेज जाणार. का तर या ठिकाणी ती जसं तलाट्याला झालं कोण माईक लावून जाणार कानात, कोण दुनियादारी करून जाणार आणि यामध्ये परत त्याच चक्रामध्ये परीक्षा झाली. मग या केंद्रावर इथं पेपर लीक झाला. का तर परीक्षा 20 दिवस चालणार. 20 दिवसात कोणाला तर काहीतरी मस्ती येणार, तिथं कोण काहीतरी घाण करणार. मग परत पोरांना रस्त्यावर उतरायची वेळ तुम्ही आणणार. मग परत पोरं रस्त्यावर उतरणार. मग त्या ठिकाणी निकालाला तुम्ही विलंब करणार. मग परत डबल परीक्षा घेतो म्हणजे एक ऍड काढणार आणि 4 वर्ष पोराला त्याची
परीक्षा आणि निकालाची वाट बघायला लावणार. त्यापेक्षा एवढे सगळे बदल केल्यानंतर ह्यामध्ये सोपा पॅटर्न जर तुम्ही आणला, जसं की फक्त आणि फक्त ऑफलाईन, का तर इथं तुम्हाला माहित आहे की ईएम वरती विश्वास राहिला नाही लोकांचा, का तर दिलेलं मत सुद्धा आम्हाला मिळेना, हेच बात तक्रार व्हायला लागली. का तर ऑनलाईन मध्ये हे जे आपल्याकडे सिस्टम आहे त्याच्यावरती सामान्य लोकांचा भरोसा राहिलेला नाही. आणि आयोगानं एवढं चांगलं काम केल्यानंतर थोड्यासाठी आता घाण करू नये. आणि विद्यार्थ्यांची आमची जी मागणी आहे परीक्षा ऑफलाईन ठेवा, त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आयोगानं सुद्धा त्या प्रकारे स्वतःमध्ये बदल केलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.